भूतकाळ संपलेला आहे. भूत संपलेला आहे ना, काय तुमच्या हातात नाही, भूतकाळ संपला आहे. भूतकाळाबद्दल फक्त चर्चा असते, भविष्य माहिती नाही. तुमच्या हातात काय, फक्त वर्तमान. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणाले, देवाचे द्वारी उभा क्षणभरी, कारण तेवढा क्षणच तुझ्या हातात आहे, म्हणून क्षणभरी. मागचं संपलंय, पुढचं माहिती नाही. म्हणून पुढे काय होईल हे समजून घेण्यावर हो 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 काही काही कुचकट बोलण्यात मध्ये विनोद असतात. असे विनोदाचे अनेक प्रकार आहेत. असो, काय सांगितलं मी, काय आहे शेवटी, ज्ञान काय, अज्ञान काय. अज्ञान जर ज्ञान जर अज्ञानाचा परिपाक असेल तर ते वृत्ती ज्ञानच आहे. वृत्तीत आलं मी अज्ञानी आहे, वृत्ती बदलली, वृत्तीत आलं मी ज्ञानी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, परी जिती ना मेली अविद्या हे जाकळी, जी जिवंत असू दे नाही तर मरू दे, ही दोन्ही बाजूनी त्रास दिल्याशिवाय राहत नाही. कारण का, बंद मोक्षी घाली बांधोनिया. जिवंत असतानाही त्रास देते, काही काही असतं माणसंच बघा, जिवंतपणी त्रास देतात आणि मेल्यानंतरही त्रास देतात. तुम्हाला अनुभव असतील की संसारातले, जिवंतपणीही त्रास, मेल्यानंतरही त्रास. आत्मा जो शुद्ध बुद्ध, तेथे अविद्या हेची विरुद्ध. जिती मेली अबद्ध शुद्ध केतवेरी. अरे आत्मा जर शुद्ध बुद्ध आहे, कारणरहित आहे, निरंजन आहे, मग असा जर आत्मा आहे, तेथे अविद्या हेची विरुद्ध. अविद्या आलीच कुठून, अविद्या आली कुठून, येऊ शकत नाही. ज्ञप्ती मात्र आहे आत्मा, प्रकाश रूप आहे, प्रकाश रूप आहे. मग तो जर प्रकाश रूप आहे तर तिथे अज्ञान अविद्या आली कुठून, कुठून आली. मग त्याचंही सांगतायत. म्हणून बंध आणि मोक्ष तेथीचे हे दक्ष, आत्मा जो अपरोक्ष जेते हे कैचे. आत्मा अपरोक्ष. पण हे अज्ञानाच्या घरी सुरू झालं म्हणले. एकदा जरी तुरुंगात जाऊन आला आणि जरी सुटला तरी त्याचं रेकॉर्ड पोलीस चौकीला असतं. चांगलं कार्य करायचं असलं, पासपोर्ट पाहिजे असला तर इन्क्वायरीला घरी येतात. मला पासपोर्ट पाहिजे होता, खूप दिवस झाले जरा. आता ते सगळी लत्ताच ओळखतो. आला, म्हटलं काय आज आमच्या घरी, आम्ही तुमची चौकशी करायची आहे. दर्शन बिर्शन घेतलं आणि मला चौकशी करायची म्हणतो. अहो म्हटले महाराज काही नाही, ते तुमचं पासपोर्ट आहे ना, काय अलीकडे सगळ्या भानगडी खूप झाल्या, आम्ही आपलं चौकशीला येतो, आम्हाला जरी माहिती आहे तरी तुमच्या नावावर कुठे आहे का काही नोंद, म्हणजे कोणी तुरुंगात कधी गेलाय का, त्याचा दाखला कुठे आहे का. मग आजूबाजूला सुद्धा आम्ही चौकशी करतो, इथे राहणारा माणूस कसा आहे. म्हणून पोलीस इन्क्वायरी ही होतच असते. पासपोर्टच्या वेळेला वगैरे वगैरे काही मोठं कार्य असेल तर होत असतं. हे सगळं होतं. पण मला असं वाटतं तिकीट देताना का होऊ नये. असो, जाऊ द्या, आपला काही विषय नाही तो. जिता बंधा ते दावी, मेलिया मोक्षेसी नांदवी. जिता बंधा ते दावी, मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभत ठेवा, मनी भक्तीची आवडी, देवा भावी ऐसी जोडी. इथे तुकाराम महाराज ते म्हणले, हे घर तुझं नाही, हो बाहेर. तो मोक्ष तुकाराम महाराजांच्याकडे गेला. म्हणला महाराज आम्हाला ठेवून घ्या. ते म्हणले बाहेर पहिला हो, मला संप्रदाय संपवायचा नाही. सगळे जर मुक्त झाले तर टाळ घेऊन भजन कोण करणार. पुन्हा जन्म झाला हीच माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. ती मुक्ती तुझी नको आहे. बोलता बोलता लहरीत आले महाराज. काय लहरीत आल्यावर मनुष्य जरा निराळा बोलतो ना, जा 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 रे जा रे जा रे, बघून घेतो. अशी लहरीतली भाषा. तुका म्हणे मुक्ती परलिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. तिला नवरी म्हणून केलं आम्ही. नवरी म्हणजे वरायची नव्हती, न वरी पण वरली. ती सारखीच मागे लागली. अहो तुकाराम महाराज एवढी मोठी, आम्हाला घ्या की. मुक्ती म्हणली घ्या की.
ते म्हणले राहा तिथे तुझ्याजवळ. आता एक सांगतो म्हणले, तुला लग्न केलं तू माझ्या मागे राहा, पुढे यायचं नाही, मला मुक्त व्हायचं नाही, माझ्या मागे राहा आणि मुक्तीतून मुक्त हो. काय हो? त्याच्यातून तू मुक्त हो, तू मुक्त हो. कोणी बद्ध आहे हे सोडून दे, कोणीतरी बद्ध आहे म्हणून तू मुक्ती, कोणी जर बद्धच नाही, मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे, सुखे करीतो कीर्तन भय विसरले मन. तुकाराम महाराजांचं ते माझ्या भजन मालिकेतले मोक्ष तुच्छ परस जर काढून बघा. सांडोन्या सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा, कारे न घ्यावा जन्म प्रेम उलटावे नाम. कारे हे का जन्म घेऊ नये. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणाले, मोक्ष सुखा लागो निरंकू, तयाचा दिठीचा झणे कळंकू लागेल तुझिया प्रेमा. हे मोक्ष सुखाच्या मागे लागणारे जे भिकारी आहेत त्याचा कलंक तुझ्या माझ्या प्रेमाला लागेल. पुष्कळ विषय ऐसपैस आहे, ओघाला पुन्हा आणखीन सांगेन, किंवा ओघात ओघात जसा विषय वाढत जाईल तसं सांगेन. अज्ञाना घरी त्राये वावगेची. म्हणून याचे उत्तर येथेचे असे परिकर, जे अज्ञाना घरी बिडार, दोन्हीचे असे, ज्ञान आणि अज्ञान दोघांचे बिडार आहे. अज्ञानाच्या घरी मोक्षाची वार्ता जरी, तो मोक्ष कोणी परी होईल साच. अज्ञानाच्या घरी जर मोक्षाची चर्चा चालू आहे तर तो मोक्ष कोणत्या पद्धतीने खरा होईल, कसा खरा होईल. मुळी जे अज्ञान ते मोक्षासी केवी कारण. गोड लिहितात ज्ञानोबा राया, असं कुणी लिहिलं नाही हो इतकं खोलवर जाऊन. नाही म्हणजे ते समजायला सुद्धा जड जातं, अवघड असतं. आलं का लक्षात. प्रांजळपणाने कबुली देतो तुमच्यासमोर. एरवी किंतन असू दे, ज्ञानेश्वरी असू दे, मी कधी हात लावत नाही पुस्तकाला कशाला, असं बघत सुद्धा नाही, ओव्हर आले की सुरू. पण अमृतानुभव जर असेल तर दुपारची झोप झाल्यानंतर एक 15 मिनटं का होईना ते हातात घेतल्याशिवाय जमत नाही. घ्यावंच लागतं 15 मिनटं. एक 4-5 ओव्याचे अर्थ बघ, मग तो प्रकाश पडतो. पण हातात घेतल्याशिवाय, ज्ञानेश्वरी हातात न घेता सांगता येईल, गाथा म्हणा कुठचंही काही सांगा. पण अमृतानुभव म्हटल्यानंतर कारण का, भूमिकाच अशी अलौकिक आहे, आपल्या स्वप्नात सुद्धा येणार नाही अशी भूमिका आहे. कारण प्रत्येकाची भाषा ही हेच आयुष्यावर अडकलोय, मी अडकलोय. काय आता मग अशीच उदाहरण दिलं. आता महाराज आम्ही तर अडकलोय, तुम्ही सोडवाल तेव्हा काय काय बोलणार दुसरं. तुम्ही सोडवाल तेव्हा म्हणजे प्रत्येकाच्या घरी भाषा एकच आहे, अडकलोय, अडकलोय. हे बघा, अडकलाय का नाही हे मला माहिती नाही, पण अडकलाय या प्रतीतीत अडकलाय. अडकलाय का नाही हे मला माहिती नाही. तुम्ही ज्या दिवशी राहाल त्या दिवशी तुम्ही जे काम करत होता तिथपासून ते काम बंद पडेल का काय. तुम्ही म्हणता सगळं हा आता काय सगळं माझ्यावर आहे. नक्की नक्की. अरे मी गेल्यावर जाऊन बघ ना. म्हणून कोणी जर मिजाज वापरली, मी गेल्यावर तुम्हाला कळेल. अहो म्हटलं मी गेल्यावर आम्हाला कळेल, पण तुम्हाला कळल्यात तुम्हाला आनंद आहे. आमचं जे काही वाकडं होईल ते तुम्हाला कळल्याशिवाय तुम्हाला कसं म्हणजे. म्हटलं जास्ती बोलताय. म्हटलं नाही माफ करा. असते आपण शब्द वापरतो, याच्यापेक्षा दुसरं काही त्याच्यात महत्त्व आहे असातला भाग नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले बंदच नाही तर मोक्ष कुठून. हे कसं घडलं. मोक्षची बंद होय तरी मोक्ष शब्द कास आहे. मोक्ष जर बंद असेल तर मोक्ष शब्द आला कुठून. शंका ज्ञानेश्वर महाराजांनीच मांडली. ते म्हणता ना मोक्ष नाही, मग आला कुठून. अज्ञाना घरी त्राये वावगाची. याचं अज्ञानाच्या घरी प्रतिष्ठा आहे. याची प्रतिष्ठा कुठे आहे.
अज्ञानाच्या घरी आहे, चांगल्या माणसाच्या घरी नाही. काही काही माणसं अशी असतात, तुम्हाला अनुभव असेल, एखाद्या पुण्याच्या गल्ली बिल्लीमध्ये राहणारे असतात पोरं सोरं, मग ते वर येऊन भेटत नाहीत, त्यांची हिंमत होत नाही. तुम्ही कामाला खाली उतरला की रस्त्यात भेटतात. ते असं असं आहे, हां बार वर नाही आला, माझं बोलणं कळलं का? त्याची वर पायरी चढण्याची हिंमत होत. तसं सत्ता ज्ञानाजवळ बद्धही जाऊ शकत नाही, मोक्षही जाऊ शकत नाही. माझं बोलणं कळलं का? त्याची त्राय अशी पॉवरफुल आहे. कुठे भेटू शकतो? कुठे याची किंमत वाढली? कुठे? गुंडाची किंमत कुठे? गुंडाच्या गल्लीमध्ये. मग 4-5 ते बसले ना, अहो काय बाईने असे ओळीने 2-3 कापले हो. काय बाई, तुमच्यासारखा कुणाला चालवताच येत नाही. बरोबर. नाही नाही, चाकू चालवण्याची किंमत किंवा त्याचं मोठेपण कोणा त्या सर्कलमध्ये, त्या सर्कलमध्ये. त्याला काही इथे आप्पा उद्या बोलवणार आहेत का, तू येऊन हार घाल बाबा महाराजांना? काय मी काय म्हटलं, ठराविक ठिकाणी ठराविक लोकांची प्रतिष्ठा असते, त्याच्यापेक्षा पुढे नसते. बरं का? याच्यापेक्षा व्यवहार तर पुष्कळ सांगण्यासारखं सुचतो, पण मला वाटतं लांबच जातं. आता मुलीचे बायपा मुलीचे आईबाप आणि मुलाचे आईबाप, एरवी पोझिशन काही नसते. ते मुलगा शिकलं म्हणून त्यांच्या घरात मुलगी दिली. साध्या घरात राहिलं, काही विशेष काही घरात नाही आहे, काही नाही. आलं का लक्षात? कब्बतीचा सेट पहिल्यांदा रुखवताच आला. पण मुलाची बाजू असल्या कारणाने तिथे गेल्यावर सासू ती अशीच बसते. माझं बोलणं कळलं का? खाली उतरले की पोझिशन संपली. मुलीच्या घरी बाबा, तिच्या गेली की नाही सुनेच्या घरी, अरे बाप काय. मग उलट घरी गेल्यावर मुलं, काय तुझ्या आईने बोलवून केलं होतं? कोणाच्या घरी किंमत तुमची? जरा आळीत बघा, आळीत तुमच्या नावाने सगळ्या आळ्या वळवळत आहेत. कुठे किंमत तुमची? मग तिला विचारलं का आता काय करताय? म्हणजे मुलगी दिली आहे त्यांच्या घरामध्ये, अहो कुठच्या कुठे आमचं कुठे ते, पण आता काय बरं आहे मुलाकडे बघून दिलं. आज जरी लहान असला तरी कालांतराने तो लागलाय नोकरीला. आता 7-8 हजार पगार आहे. आमची खात्री आहे 4-5 वर्षांनी मुलगा चांगला आहे, सज्जन आहे. तो म्हणाला माझ्याकडे बघून द्या, बाकीचं पुढचं बघतो मी, म्हणून दिलं. कुठे किंमत? मग तिथे ते हक्क गाजवतेच. काही काही वेड्या तर मी बघितल्या, ते दिल्याबरोबर तिथेच घेऊन बघतो. क्यू करावीशी वाटते हो. एक बाई तर खाली वर करून बघत होती, लेबल दिसतंय का? मी म्हटलं काढलेलं आहे. काढलेलं काय वेडा. कुठे त्राय? आता पक्का समजला ना? हा, म्हणजे तिथेच किंमत. बाकी तसं ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर लिहिले, अज्ञाना घरी त्राय वावगाची. अरे हा ज्ञानाची मोक्षाची किंमत कुठे? या अज्ञानाच्या घरात आहे. बाकी याला विचारतो कोण? हरीची कृपा झाली तर ते सगळं पालटून जातं. हा सिद्धांत मला माहिती आहे. असं जरी असलं ना तरी पेपर आल्यानंतर मी बघतो. कसं बरं वाटलं ना तुम्हाला? काही काही गोष्टी मी करत जरी नसलो तरी तुम्हाला बरं वाटण्याकरता सांगतो. मला माहिती आहे, समाजाची नाडी माहिती आहे मला. काय तुमच्या बायकोचा दृष्टांत सांगितल्यापेक्षा माझ्या जर सांगितलं तर तुम्हाला जास्ती आनंद होतो.
काय म्हणून विनोदाच्या शास्त्रामध्ये स्वतःवर केलेला विनोद हा उच्च कोटीचा विनोद मानला जातो. विनोदाची सुद्धा जे तरा आहेत, काही काही विनोद असे असतात दुसऱ्याला कमी करण्याकरता, त्याची खोडी काढण्याकरता, त्याची टिंगल टवाळी करण्याकरता विनोद असतात. अरे रिटायर झाल्यावर आत्ता आहे तो कर ना, उद्या कशाला. एक लक्षात घ्या, उद्या म्हणणाऱ्यांना उद्या कळतच नाही. उद्या कोणाच्या हातात आहे. कोट्यावधीची रोजची उलाढाल आहे. प्रत्येक टीव्ही चॅनलला आहे बघा भविष्य, प्रत्येक पेपरमध्ये आहे. एक पेपर भविष्य मानत नव्हता, त्याच्या पेपरमध्ये भविष्य छापून येतो. मी म्हटलं तुम्ही मानत नाही कसं का. म्हटलं मी कमी केलं पण माझा खप कमी झाला. त्याच्याकरता आम्ही टाकतोच, कारण पान उघडले की माणसं बघतात आजचा दिवस कसा जाईल. काय कसं उगाचच बघावं असं वाटतं. मानावं का न मानावं, माझं बोलणं कळलं का. पण भविष्यात काय होईल हा कळून घेणं आपल्या मनाचा एक छंद आहे. माझं बोलणं कळलं आणि छंद आहे. कसं होईल. आता व्यक्तिगत तुम्ही मला विचाराल तर कसं काही भविष्य मी मानत नाही. मला भविष्यही कळत नाही. जे घडलं तर साधू संतांच्या कृपा आहे. आणि मला एवढं कळतं, जरी माझी कुंडली वाईट असेल तर साधू संतांनी कृपा केली तर ती सुद्धा पालटून जाईल.